हाय फ्रेंड्स, एआयचा वापर करून नवीन पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन जनरेट कसं करायचं हे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर gamma.app या एआय टूलचा वापर करून ते आपण करू शकतो. तर याच्यामध्ये एक ऑप्शन आहे जो की जनरेट. हा अत्यंत पॉप्युलर असा ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपण वन लाईन प्रॉम्प्ट करून एखादं प्रेझेंटेशन जनरेट करू शकतो. याच्यामध्ये अजून दोन ऑप्शन आहे की जे जसं की पेस्ट इन टेक्स्ट आणि इम्पोर्ट अ फाईल ऑर URL. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण इम्पोर्ट फाईल ऑर URL हा वाला ऑप्शन बघितला, ज्याच्यामध्ये आपण एक प्रेझेंटेशन अपलोड केलं आणि त्याला प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. पण नवीन प्रेझेंटेशन बनवायचे जे की एखादं वन लाईनर सेंटेन्स आपल्याला एआयला प्रॉम्प्ट करून बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि दुसरा ऑप्शन असा आहे की पेस्ट इन टेक्स्ट, ज्याच्यामध्ये आपल्याकडे थोडंफार टेक्स्ट स्वरूपात माहिती आहे, ते आपण जस्ट याच्यामध्ये पेस्ट केलं आणि त्याचं एक प्रेझेंटेशन मध्ये रूपांतरित करू शकतो. सो लेट स्टार्ट विथ द जनरेट वाला ऑप्शन. तर हा ऑप्शन आपण सिलेक्ट करत आहोत. तर याच्यामध्ये त्यांनी प्रेझेंटेशन, वेबसाईट, डॉक्युमेंट असे ऑप्शन दिले. आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं तर आपण प्रेझेंटेशन सिलेक्ट करूया. तर डिस्क्राईब व्हॉट युड लाईक टू मेक. तर आपल्याला कोणत्या स्वरूपात प्रेझेंटेशन बनवायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल कोविड इन इंडिया याच्यावर आपण एक प्रेझेंटेशन बनवूया. जनरेट आउटलाईन. तर कोविड इन इंडिया ही आउटलाईन एआय ने स्वतः आपल्याला प्रॉम्प्ट केलेली. कोविड इन इंडिया ओव्हरव्ह्यू, टाइमलाईन ऑफ द पॅन्डेमिक, इम्पॅक्ट ऑन द हेल्थ केअर सिस्टम, इकॉनॉमिक अँड सोशल कॉन्सिक्वेन्सेस, गव्हर्नमेंट रिस्पॉन्सेस अँड पॉलिसीज, लेसन लर्न्ड अँड पाथ फॉरवर्ड. तर ह्या 6 स्लाइडचं एक प्रॉम्प्ट आपल्याला एआय ने केलेलं आहे. तर आपण कंटिन्यू करून बघूया की जे कसं प्रेझेंटेशन जनरेट करतं. तर इथे थीम्स आपण सिलेक्ट करूया. जसं की इथे डार्क वाले ऑप्शन आहेत, लाईट वाले ऑप्शन आहेत, प्रोफेशनल ऑप्शन आहेत. तर आपण फॉर एक्झाम्पल हा वाला थीम सिलेक्ट करूया आणि जनरेट करूया. तर 15 ते 20 सेकंदामध्ये एक प्रेझेंटेशन आपल्याला जनरेट करून देईल. तर आपण बघू शकता हे प्रेझेंटेशन आपल्याकडे जनरेट होताना दिसत आहे. तर अत्यंत प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये, अत्यंत प्रोफेशनल असं प्रेझेंटेशन हे एआय जनरेट करते. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळी माहिती याच्यामध्ये आपण काहीही प्रॉम्प्ट केलेलं नाहीये, काहीही स्वतःहून माहिती आपण ह्या एआय ला दिलेली नाही. ही कंप्लीट माहिती त्यानेच प्रॉम्प्ट करून त्या स्वतः जनरेट केलेली आहे. आपण फक्त कोविड इन इंडिया एवढंच इनपुट दिलेला. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता हे प्रेझेंटेशन याने बनवलेलं आहे. हे अत्यंत अमेझिंग असं प्रेझेंटेशन याने बनवलेलं आहे आणि जे की आपण इझिली कुठेही प्रेझेंट करू शकतो. खूप प्रोफेशनल असं दिसतंय. तर तुम्हाला हे प्रेझेंटेशन कसं वाटलं आणि ह्या टूलचा वापर तुम्ही नक्की करू शकता. हे टूल तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.